हॅलो गाईज, कशा आहात सगळेजण? काही जणांचे पेपर सुरू असतील, मे बी काही जण अपेअरिंग बॅचचे स्टुडंट हा व्हिडिओ बघत असतील. आता आपल्याला या लेक्चर मध्ये काय करायचंय, जे नेहमी आयुर्वेद मराठीची टीम म्हणते की 100% NCISM ची ब्ल्यू प्रिंट आम्ही स्ट्रिक्टली फॉलो करतो, 100% आम्ही त्यातला सिलेबस संपवतो किंवा त्यात जे काही आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते सगळे आम्ही संपवतो असं म्हणते. मग हे खरंच पेपर फॉलो होतो की नाही हे पण बघणं गरजेचं आहे आपल्याला. आज आपण बघणार आहोत विंटर बॅचचा अगततंत्रचा पेपर NCISM नुसार किती पर्सेंट फॉलो झालेला आहे का फॉलो झालाच नाही. आणि त्याचबरोबर जुलैमध्ये जे काही सप्लिमेंटरी एक्झाम झाले तुमचे जून जुलै मध्ये, त्याचा पण पेपरचा अनालिसिस करणार आहोत आपण की काय डिफरन्स आहे दोन पेपर मध्ये किंवा NCISM ची कशा प्रकारे ब्ल्यू प्रिंट फॉलो केली गेली आहे. ठीक आहे, ब्ल्यू प्रिंट तर फॉलो होणार आहे, हे 100% आहे. फक्त त्यांनी थोडंसं फिरवून सांगतात, असा घात खाण्यापेक्षा असा घास खातात, म्हणजे कसं थोडंसं लेकरं कन्फ्युज होतात. ठीक आहे, तर आपल्याला ब्ल्यू प्रिंट नुसार आपल्याला बघायचे की कोणते LAQ ला होते क्वेश्चन, कोणते SAQ ला क्वेश्चन होते, त्याचबरोबर SAQ पण आपल्याला त्याच प्रकारे बघायचे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल आपण लेक्चर मध्ये कसं आपण कव्हर करणार आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते. आधी तर आपले सगळे जे काही LAQ आपण बघणार आहोत, ब्ल्यू प्रिंट मध्ये काय काय LAQ येणार होते आणि तुमच्या ऍक्च्युअल मध्ये पेपर मध्ये कशा प्रकारे LAQ आले. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपण काय SAQ कडे जाणार. ओके, सगळ्यांना क्लिअर? आता बघा, हे सगळ्यांना दिसतंय, विजिबल आहे सगळ्यांना? तर तुमची जी ब्ल्यू प्रिंट आहे त्यानुसार LAQ कोणत्या कोणत्या टॉपिकवर असायला पाहिजे हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. मग त्याच्यानुसार आपण बघूया की विंटरचा पेपर आणि जे काही सप्लिमेंटरी पेपर होते त्याच्यामध्ये कशा प्रकारे फॉलो झाले. ठीक आहे, आता इथे तुम्हाला फर्स्ट LAQ कशावर दिलाय? विष चिकित्सा. ठीक आहे, तुमची जी काही सिलेबस कॉपी आहे त्याच्यामध्ये जो पॉइंट आहे विष चिकित्सा किंवा मॅनेजमेंट ऑफ पॉइझन, त्याच्यामध्ये जे काही सब पॉइंट आहे त्याच्यामध्ये कोणत्याही सब पॉइंटवर क्वेश्चन येऊ शकतो. असं नाही की विष चिकित्सा म्हणजे फक्त विष चिकित्सेवरच आहे, त्यामध्ये डायग्नोसिस दिलेला आहे. मग त्या जी काही हेडलाईन आहे विष चिकित्सा मॅनेजमेंट ऑफ पॉइझन, त्याच्या खाली जे सब पॉइंट्स आहेत 4-5, त्याच्यापैकी कोणत्याही टॉपिकवर क्वेश्चन पडू शकतो. ओके, आता बघूया सेकंड. एकतर विष चिकित्सेवर येणार होता किंवा कन्सेप्ट ऑफ अगततंत्र, म्हणजे जो काही फर्स्ट बॉक्स आहे तुमच्या सिलेबस प्रिंटचा त्याच्यावर येणार होता क्वेश्चन. ओके, तर विंटर एक्झामचा बघा फॉलो झालाय का? फर्स्ट LAQ क्लिअर सगळ्यांना? विष चिकित्सेवर येणार होता किंवा कन्सेप्ट ऑफ अगततंत्रवर येणार होता. आता बघा, हे तुमचे विंटर पेपर मध्ये फर्स्ट LAQ 24 बघा, मॅनेजमेंट ऑफ पॉइझन, जे काही तुमचे चतुर्विंशती उपक्रम आहेत ना ते तुम्हाला इथे एक्सप्लेन करायला सांगितलेले. पण ते पण काय मॅनेजमेंट ऑफ पॉइझन, म्हणजे फर्स्ट LAQ तर 100% फॉलो झालाय. त्यामध्ये काय सांगितलं? एनलिस्ट 24 विष चिकित्सा म्हणजे चतुर्विंशती उपक्रम आपल्याला इथं लिहिणं एक्सपेक्टेड होतं. मग आता तो LAQ ला आलाय तर तुम्ही कशा प्रकारे ते मांडता त्याच्यावर तुमचे मार्क्स डिसाईड झालेले असतात. ओके, प्रत्येक एक उपक्रम तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या लँग्वेज मध्ये मांडता किंवा तुम्हाला कशा प्रकारे समजलाय त्यानुसार तुमचे तिथं मार्क्स पडत जाईल. ओके, फर्स्ट LAQ तर विंटर पेपरला फॉलो झालेला आहे. आता आपण बघूया सप्लिमेंटरी. इथं बघा, थोडंसं इथं ट्विस्ट आहे. ओके, जे सिलेबस प्रिंट मध्ये ब्ल्यू प्रिंट मध्ये तुम्हाला फर्स्ट LAQ सांगितला होता ना, तो इथं सेकंड नंबरला विचारला गेलेला आहे. काय होतं? विष चिकित्सा किंवा कन्सेप्ट ऑफ अगततंत्र होतं. ओके, मग इथं काय विचारलंय? डिफाइन द पॉइझन अँड राईट द क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ द पॉइझन अकॉर्डिंग टू द ऍक्शन ऑफ पॉइझन ऍज पर मॉडर्न सायन्स. हे तुम्हाला फर्स्ट बॉक्स मध्ये कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये भेटणारा पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही सप्लिमेंटरी पेपर आहे तिथं पण तुमचा एक LAQ ब्ल्यू प्रिंट मधूनच आलेला आहे. ओके, फर्स्ट LAQ किंवा 1 LAQ क्लिअर सगळ्यांचा. आता सेकंड बघूया आपण. सेकंड LAQ कशावर येणं एक्सपेक्ट होतं? ओके, त्याच्यामध्ये जांगम विष, गरविष और द दूषिविष. गरविष, दूषिविष किंवा जांगम विष. जांगम विषामध्ये जे काही स्नेक्स होते, लुता होते, ते कशावर येऊ शकतो? तुम्हाला मी फक्त हेडलाईन सांगते की कशामध्ये येऊ शकतो. त्याच्या खालचे सब पॉइंट्स कोणत्याही सब पॉइंट्स वर येऊ शकतो. ओके, मग त्याच्यामध्ये काय आहे, आपण सेकंड नंबरचा LAQ बघतोय. सेकंड नंबरचा LAQ जांगम विष किंवा गरविष, दूषिविष याच्यावर येणं एक्सपेक्टेड आहे. विंटर पेपरला तर फॉलो झालाय. ठीक आहे, विंटर पेपरला दूषिविषाची व्याख्या, लक्षणे, साध्य असाध्यत्व लिहून त्याची चिकित्सा लिहायची आहे. म्हणजे विंटर पेपरला जसं तसा क्वेश्चन फॉलो झालेला आहे. ओके, आता आपण सप्लिमेंटरी कडे येऊया. ह्याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथं कुठंच दिसणार नाही जांगम विष पण नाही आणि दूषिविष आणि गरविष पण नाही. ओके, फर्स्ट क्वेश्चन मध्ये पण नाहीये, सेकंड तर आपण बघितला, थर्ड मध्ये पण नाहीये आणि फोर्थ मध्ये पण नाही. मग आता इथं काय करायचं? जे सप्लिमेंटरी पेपर होता तिथे तुमचा
जशाला तसा 100% फॉलो झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा एक क्वेश्चन तुमचा ऑड पडला होता, तो कोणता होता? 4 नंबरचा होता. ठीक आहे. डिस्क्राईब द प्रोफेशनल निग्लिजन्स, तो क्वेश्चन तुमचा ऑड पडला होता, प्रोफेशनल निग्लिजन्स वाला. कारण की याच्यावर तुम्हाला एसक्यू सांगितला होता, परंतु तुम्हाला एलएक्यू विचारलाय आणि ते कशाच्या बदल्यात विचारलाय? जांगम विष, गरविष, दुषीविष जे काही तुमचं होतं त्याच्या ऑप्शनल मध्ये तुम्हाला हा विचारलेला गेलेला आहे. आता इथं काय करायचं मॅम? आम्ही तर एनसीआयएसएमची ब्ल्यू प्रिंट फॉलो करतो. मग ते बोलतात का त्यांनी जे काही मेडिकल निग्लिजन्स आहे ते कुठे दिलंच नाहीये का सिलेबस मध्ये? दिलंय त्यांनी. ठीक आहे. जे वैद्य सदव्रताचा टॉपिक आहे ना त्याच्यामध्ये दिलेलं आहे, परंतु ते एसक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण वाचून जातो, म्हणूनच तिथं आपलं सगळं तिथला एक कॉन्फिडन्स आपला लूज होऊन जातो जेव्हा हा क्वेश्चन लेकरं बघतात तेव्हा. मग इथं न डगमगता वरचे 3 क्वेश्चन तर फॉलो झालेत ना, ते तुला येतात ना, ते सॉल्व्ह कर आणि चौथ्या क्वेश्चनला तुला जितकं येतं तितकं तू सॉल्व्ह करू शकतो ना. पूर्ण ब्लँक होऊन जाण्यापेक्षा काहीतरी लिहिणं कधीही बेटर असतं. ओके. मग आपण असं म्हणू शकतो की हा जो काही एक एलएक्यू आहे तुमच्या सप्लिमेंटरी पेपरचा, तो एक एलएक्यू फॉलो झाला नाहीये. जे तुम्हाला एलएक्यू मध्ये पॉईंट दिलते त्याच्यामधला कोणताही पॉईंट हा नाही. हा एसएक्यूचा पॉईंट होता, परंतु तुम्हाला एलएक्यू ला विचारला गेला आहे. असं होऊ शकतं एखाद्या क्वेश्चन जर क्वेश्चन ऑड पडला तर, पण आपण त्यांना ब्लेम नाही करू शकत, कारण की हे एनसीआयएस तुमच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे हा पॉईंट. प्रोफेशनल निग्लिजन्स हा पॉईंट दिलेला आहे. तुम्ही वैद्य सदव्रत काढा, वैद्य सदव्रत मध्ये तो पॉईंट दिलाय, आपण ऍप वर पण घेतलेला आहे. मग त्यामुळेच आयुर्वेदा मराठीची टीम फक्त एमके वर फोकस न करता डीके वर पण फोकस करते. असं नाही की हा पॉईंट एनकेचा आहे म्हणून, एनके वर तर नाहीच येणार क्वेश्चन. ठीक आहे. त्यामुळे जे टीम मेंबरनी घेतलेले सगळे पॉईंट्स आहेत ते सगळे पॉईंट्स केले पाहिजे, की असं नका म्हणू की आम्हाला फक्त एमके करायचं, एमके वर पासिंग निघून जाईल. नाही, कधी कधी क्वेश्चन फिरतं, कधी कधी बॅड लक असतं स्टुडंट्स. ओके. तर मग इथं लक्षात ठेवायचं आणि इथून आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे. जे अपेरिंग स्टुडंट आहेत ना त्याने लक्षात ठेवायचं की डीके आणि एमके दोन्ही करून जायचे आपल्याला. ओके. ठीक आहे. हे झालं आपलं सेकंड एलएक्यू बद्दल. तर थर्ड एलएक्यू कशावर अनएक्सपेक्टेड होता आपण ते पण बघून घेऊया. थर्ड एलएक्यू बघा, कृत्रिम विष, स्थावर विष मध्ये एकतर प्लांट ओरिजिन किंवा मेटल ओरिजिन. ओके. प्लांट ओरिजिन और मेटल ओरिजिन अँड सबस्टन्स ऑफ अब्यूज, या तिन्हीपैकी एकावर येणं एक्सपेक्टेड होतं. ते बघूया आपण काय लक आहे स्टुडंटचं ह्याच्यामध्ये. हा थर्ड नंबरचं. ओके. कोणकोणते पॉईंट बघितले आपण आणखीन एकदा रिवाइज करा. थर्ड नंबरच्या एलएक्यू मध्ये कृत्रिम विष, स्थावर विष मध्ये मेटल पॉइझन और द प्लांट पॉइझन अँड सबस्टन्स ऑफ अब्यूज, या चारपैकी एका पॉइंटवर येणं एक्सपेक्टेड होतं आणि त्याच्यावरच आलेलं आहे. ठीक आहे. हे जे काही ऑर्गॅनो फॉस्फरस पॉइझनिंगचं तुम्हाला इथं आलेलं आहे ते कृत्रिम विष मधला तुमचा पॉइंट आहे. तुम्ही सिलेबस प्रिंट काढून बघा. परंतु हा मोस्ट अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता विंटर पेपरचा. एनसीआयएसएमनी जरी फॉलो केलं असलं तरी स्टुडंट काय करतात की स्थावर विष, अंगविष खूप चांगलं करतात आणि कृत्रिम विषला निग्लेक्ट करतात, परंतु तिथंच हा क्वेश्चन फिरतो. ओके. क्वेश्चन काय होता? ऑर्गॅनो फॉस्फरसची जी काही बघा, ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंडची जी काही डेफिनेशन म्हणा, तशी त्याची ट्रीटमेंट, हे सगळे पॉईंट छोटे छोटे तुम्हाला कव्हर करत जायचं होतं आणि त्याचा तुम्हाला एलएक्यू होता. परंतु हा मोस्ट अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता. एक तरी अनएक्सपेक्टेड क्वेश्चन असतो, पण तू इथं म्हणू शकत नाही की एनसीआयएसएमनी ब्ल्यू प्रिंट फॉलो केली नाही. इथं पण स्ट्रिक्टली ब्ल्यू प्रिंट फॉलो झालेली आहे. ओके. आता बघूया आपण या पेपर मध्ये, सप्लिमेंटरीचा पेपर जो आहे त्याच्यामध्ये आपल्या काही कृत्रिम विष, अंगविष किंवा सबस्टन्स ऑफ अब्यूज या तिन्हीपैकी एकावर क्वेश्चन येणं एक्सपेक्टेड होतं. तर इथं कशावर क्वेश्चन आलेलं आहे बघा, आर्सेनिक, मेटल पॉइझन, स्थावर विष मधला मेटल पॉइझन. फक्त इथं काय केलंय, थर्ड नंबरचा जो एलएक्यू होता तो एक नंबरला एलएक्यू टाकलाय, एक नंबरचा जो होता तो 2 नंबरला एलएक्यू. थोडासा सिक्वेन्स चेंज केला, काही फरक पडत नाही सिक्वेन्स चेंज केलं तरी, परंतु स्ट्रिक्टली एनसीआयएसएमची ब्ल्यू प्रिंट फॉलो झाली पाहिजे एवढंच आपला मोटिव्ह आहे. ओके. तर मग इथं पण हा थर्ड नंबरचा एलएक्यू फॉलो झालेला आहे. ओके. तर फोर्थ नंबरचा एलएक्यू काय होता, कशावर येणं एक्सपेक्टेड होतं ते आपण बघूया. फोर्थ नंबरच्या एलएक्यू मध्ये टॅनाटोलॉजी, एस्पेक्ट, पर्सनल आयडेंटिटी आणि इंजुरी हे 4 सगळ्यात मोठे टॉपिक आहेत आणि त्या मोठ्या टॉपिक पैकी एकावर एकच एलएक्यू, या चारपैकी एक टॉपिकवर, चारही टॉपिकवर एकच एलएक्यू आहे. परंतु हे जर तुम्ही चांगलं केलं तर खूप इझिली जात. आता ह्याच्यामध्ये बघा, जे विंटरचा पेपर होता त्याच्यामध्ये तुम्हाला ड्राउनिंग आलेला आहे. ठीक आहे. पोस्टमॉर्टम, अपिअरन्स, मेडिको लिगल ऍस्पेक्ट, तसेच त्याचं क्लासिफिकेशन, हे सगळं तुम्हाला कशाचं ड्राउनिंगचं लिहायचं आहे. म्हणजे हा 4 नंबरचा एलएक्यू फॉलो झाला. तुम्ही जर बघितलं तर विंटर पेपर जसा तसा फॉलो झाला ऑलमोस्ट. ओके.
फक्त जे काही सप्लिमेंटरी पेपर होता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं वेगळं काहीतरी बघायला भेट. ठीक आहे. आता सप्लिमेंटरी पेपर मध्ये पण बघा, इथे तुम्हाला इंजुरी विचारलेली आहे, म्हणजे 4 नंबरचा एलएक्यू इथं 3 नंबरला आलेला आहे. इंजुरी बरोबर एलएक्यू सांगितलं होतं. मग डिफाइन द इंजुरी अँड एक्सप्लेन द ॲब्रेशन इन द डिटेल. इंजुरीचं जे काही टाईप आहे ॲब्रेशन, कंट्युजन, त्याच्यामधलं ॲब्रेशन एक विचारलेलं आहे एलएक्यू साठी. ओके. तर कन्क्लुजन काय निघतं एलएक्यू वरून? एनसीआयएसएमने ब्ल्यूप्रिंट मध्ये सांगितलं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ एलएक्यू ह्याच्यावर असेल. परंतु चेंज काय झाला? विंटर पेपर जशाला तसा फॉलो झाला, तिथं नो डाऊट 100% फॉलो झालेत एलएक्यू. परंतु सप्लिमेंटरी पेपर जे तुमचे झाले जून जुलै 25 मध्ये, त्याच्यामध्ये मेडिकल निग्लिजन्स हा मात्र तुम्हाला एससीक्यू मधून उचललेला पॉइंट आहे. ओके. परंतु ज्यांनी व्यवस्थित लिहिला हा फोर्थ वाला त्यांना मार्क्स पडतील. जितका आम्ही लेक्चर मध्ये घेतलेला मेडिकल निग्लिजन्स तेवढं जरी लिहिलं तरी पण 6 पर्यंत कुठेही मार्क तुमचे जाणार नाही, एलएक्यू जरी असेल तरी. ओके. आता आपल्याला बघायचे एसएक्यू. एसएक्यू फॉलो झालेत का ब्ल्यूप्रिंट नुसार? ठीक आहे. सेम आपण तोच पॅटर्न फॉलो करणार आहे, जे विंटर पेपर होता तो आणि सप्लिमेंटरी पेपर होता तो. ओके. सगळ्यांना माहिती आहे एसएक्यू 8 आहेत. हे तुमची ब्ल्यूप्रिंट आहे. ब्ल्यूप्रिंट मध्ये तुम्हाला इथं 8 जे काही एसएक्यू आहे ते सगळे एसएक्यू सांगितलेले आहे. ठीक आहे. इथं आपण ब्ल्यूप्रिंटचं डिस्कशन करण्यापेक्षा कम्पेअर करू की किती प्रमाणात ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे. ओके. फर्स्ट विंटर पेपरला आपण कम्पेअर करू. विंटर पेपर मध्ये बघा फर्स्ट तुमचा एसएक्यू काय होता की विषाक्त आहार परीक्षा लिहा. आता ब्ल्यूप्रिंट मध्ये बघा फर्स्टच आहे विषाक्त आहार परीक्षा अँड विरुद्ध आहार. जो तुमचा तो कॉलम आहे ना विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार, त्याच्यामधला फर्स्ट विषाक्त आहार परीक्षा तुम्हाला डायरेक्ट पडलेला आहे. ठीक आहे. ते तुम्ही जशा प्रकारे आपण लेक्चर्स मध्ये लिहिलं तसं लिहिलं ना तरी पण तिथं 4 मार्क तुमचे कुठंच जाणार नाही, कारण की आपण लेक्चर मध्ये पण चार्ट फॉर्म मध्ये बघितलं होतं. ओके. फर्स्ट तर फॉलो झालाय. सेकंड बघा टाईप ऑफ अँटीडोट. आपण विंटर पेपर बघतोय. ओके. आणखी सप्लिमेंटरी पेपरला आपण हात लावला नाहीये. एसएक्यू बघतोय विंटर पेपरचे. ओके. टाईप ऑफ अँटीडोट. सेकंड होता विष चिकित्सा. मॅनेजमेंट ऑफ पॉइझन मध्ये तुम्हाला जे मॉडर्न नुसार आपण मॅनेजमेंट ऑफ पॉइझन लिहिणार आहोत त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ अँटीडोट हा पॉइंट आहे. मी लेक्चर मध्ये घेतलेला आहे आणि मी तुम्हाला 100 वेळेस सांगितलं होतं की त्याच्यावर तुम्हाला सेपरेट क्वेश्चन येतो आणि तो क्वेश्चन विंटर पेपरला आलेला आहे. ओके. म्हणजे सेकंड एसएक्यू पण फॉलो झालेला आहे. दॅट नाईस. द थर्ड आयफेन लिहायचं आपल्याला. ओके. ब्ल्यूप्रिंट मध्ये बघा थर्ड मध्ये कृत्रिम विष किंवा स्थावर विष पॉइझन ऑफ द प्लांट ओरिजिन. आयफेन कशामध्ये येतं? स्थावर विष ओरिजिन ऑफ द प्लांट. ओके. प्लांट ओरिजिनचं जे काय आहे स्थावर विष त्याच्यामध्ये आयफेन येतं. म्हणजे थर्ड नंबरचा पण एसएक्यू फॉलो झालेला आहे. ओके. तर फोर्थ नंबरला येणं काय एक्सपेक्टेड आहे? जांगम विष किंवा कन्सेप्ट ऑफ अगततंत्र किंवा वैद्यसादवृत्त या तिन्हीपैकी एक क्वेश्चन येणं एक्सपेक्टेड आहे. ओके. आपण बघूया. बघा डिस्क्राइब द मॅनेजमेंट ऑफ द स्नेक बाइट ऍज पर द मॉडर्न सायन्स. त्याच्यामध्ये हा विष चिकित्सेमधूनच पॉइंट पडले, सॉरी विष चिकित्सा नाही जांगम विष मधून पॉइंट पडलेला आहे. ओके. डिस्क्राइब द मॅनेजमेंट ऑफ स्नेक बाइट ऍज पर मॉडर्न सायन्स. आणि आपण काय बघितलं होतं 4 नंबरला जांगम विष आहे, म्हणजे जांगम विष मधला कोणताही पॉइंट पडू शकतो तुम्हाला एक्झामला. ठीक आहे. म्हणजे फोर्थ नंबरचा पण फॉलो झालेला आहे. तर फिफ्थ नंबरला येणं एक्सपेक्टेड काय आहे? environmental toxicology और अगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन द कॅन्सर और द सबस्टन्स ऑफ द अब्यूज. त्यापैकी एक क्वेश्चन येणं एक्सपेक्टेड आहे. बघा हे 4 झाले 5 मध्ये. राउट डाऊन द स्टेजेस ऑफ अल्कोहोलिझम ऍज पर मॉडर्न सायन्स, म्हणजे सबस्टन्स ऑफ अब्यूज इथला क्वेश्चन पडलेला आहे. जे काही सबस्टन्स ऑफ अब्यूज तुम्हाला 5 नंबरला सांगितलेला आहे लास्ट सबस्टन्स ऑफ अब्यूज, हा आपण निग्लेक्ट करतो अभ्यास करताना माहितीये का. खूप वेळेस आम्ही बघितलेलं आहे की मद, मदात्य, अल्कोहोलिझम हे आम्ही सांगतो की बाबा हे करा, इझी आहे, एकदा जरी वाचलं तरी पण येऊन जाईल, परंतु स्टुडंट्स निग्लेक्ट करतात. त्यामुळे असे छोटे छोटे पॉइंट्स पण आपल्याला सोडायचे नाहीत. जर एलएक्यू ऑड पडले एसएक्यू आपल्याला मार्क काढायचे आहे. ओके. हे झालं. आता बघा 6 नंबरचा एस्पेक्सियल डेथ, पर्सनल आयडेंटिटी और इंजुरी या तिन्हीपैकी एकावर येणं एक्सपेक्टेड आहे. इथे बघा आता 6 नंबरचा. ओके. राईट डाऊन द क्लासिफिकेशन ऑफ द मेकॅनिकल इंजुरी, म्हणजे मेकॅनिकल इंजुरीची जी क्लासिफिकेशन आहेत ते इथे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे ऍब्रेजन, कंट्युजन, त्याचबरोबर आणखी तुम्हाला 4 ते 5 प्रकारचे तुम्हाला लेक्चर्स मध्ये क्लासिफिकेशन सांगितलेले आहे. ठीक आहे. इथं सांगून डबल वेळ नाही वाया घालायचा आपल्याला. लेक्चर मध्ये जे क्लासिफिकेशन सांगितले तुम्हाला ते सगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशन इथे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे
हा पण तुमचा एसएक्यू एनसीआयएसएम नुसार फॉलो झालेला आहे. ओके, आतापर्यंतचे काही एमसीक्यू तुमचे फॉलो झालेले आहेत. पुढचा बघूया 7 नंबरचा. 7 नंबर मध्ये प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अँड अबॉर्शन, तसंच सेक्शुअल ऑफेन्स अँड पर्सनल आयडेंटिटी या तिन्हीपैकी एकावर क्वेश्चन येणं एक्सपेक्टेड होतं. बघा इथं, राईट डाऊन द टाइप्स ऑफ अबॉर्शन अँड इट्स मेडिको लिगल इम्पॉर्टन्स. म्हणजे अबॉर्शनच्या पॉइंटवर विचारलं, म्हणजे हा पण फॉलो झालेला आहे. ठीक आहे, अबॉर्शन बघा आणि इथं तुम्हाला येणं एक्सपेक्टेड, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी अँड अबॉर्शन ह्या तिन्हीपैकी एकावर येणं एक्सपेक्टेड होतं. ओके, अबॉर्शन वर आल्याने खूप इझी होता तो एसएक्यू तसं तर. नंतर ऍट द एंड 8 नंबरचा, राईट डाऊन द सिव्हिल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द मेंटली इल पेशंट. हा पण 100% फॉलो झालाय. बघा लास्टला तुम्हाला फॉरेन्सिक सायकेट्री बदला तो पॉइंट आहे. ठीक आहे, फॉरेन्सिक सायकेट्री तसेच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी हे पॉइंट पण खूप स्टुडंट निग्लेक्ट करतात. ठीक आहे, जे काय इंजुरी, टॅनेटोलॉजी, ऍस्पेक्ट डेथ हे जे काही मोठे मोठे टॉपिक आहेत ते करण्याच्या मागे हे पॉइंट निग्लेक्ट करतात. हे एकदम छोटे छोटे आहेत आणि पटकन मार्क देऊन जाणारे टॉपिक आहेत, म्हणून हे आधी करा टॉपिक. ओके, म्हणजे विंटरचा जो काही पेपर होता तो 100% एसएक्यू फॉलो झालेले आहे. एलएक्यू पण 100% फॉलो झाले. ओके, ज्यांनी विंटर मध्ये पेपर दिला त्यांना हा पेपर खूप इझी जायला पाहिजे होता, जर ते एक्झामला जाण्याच्या आधी एनसीआयएसएम ची ब्ल्यूप्रिंट बघून गेले असतील तर. ओके, ठीक आहे, आता आपण बघूया की सप्लिमेंटरी पेपरचे काय आहेत हाल. ठीक आहे, विंटर पेपर 100% फॉलो झालाय. तर सप्लिमेंटरी पेपर मध्ये आपल्याला एसएक्यू बघायचे आहेत कशा प्रकारे. इकडे तुमची सिलेबस प्रिंट आहे आणि इकडे तुमचे काय एसएक्यू आहे. फर्स्ट एसएक्यू काय आहे, इकडे बघा. फर्स्ट एसएक्यू काय, राईट द नोट ऑन द वायू विषाक्त. विषाक्त वायूवर लिहायचं होतं ऍज युजल. इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, इन्व्हायरमेंटल पॉइझन वर यायला पाहिजे होता, परंतु इथं थोडस मिस्टेक यांची काय झाली, 4 नंबरचा जो एसएक्यू होता तो 1 नंबरला विचारला गेला. ओके, इन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी हा 5 नंबरला यायला पाहिजे होता, पण तो 1 नंबरला विचारलेला. काही प्रॉब्लेम नाही, सिक्वेन्स वर खाली होऊ शकतात. ओके, डन. आता सेकंड नंबरचा बघूया. सेकंड नंबर मध्ये काय सांगितलंय, बिलवादी अगत सांगितले. बिलवादी अगत पण तुम्हाला इथे विचारला गेला पाहिजे. एक्सपेक्ट, हा बघा सेकंड नंबरचा जो एसएक्यू आहे, थेरापिटिकल युटिलिटी ऑफ अगतयोग. सेकंड नंबरचा एसएक्यू ब्ल्यूप्रिंट मधला आणि इकडला सेम आहे. अगतयोग मध्ये बिलवादी अगत तुम्हाला शिकवलाय, त्याचा श्लोक पण तुमच्याकडून करून घेतला आहे. ओके, तर थर्ड नंबरचा बघूया. थर्ड नंबरला काय क्वेश्चन आलेला आहे, पुछला. ओके, पुछला म्हणजे काय, स्थावर विष मध्ये येणार, त्याच्यामध्ये प्लांट ओरिजिन मध्ये येणार. ठीक आहे, तर बघा इथं स्थावर विष, प्लांट ओरिजिन थर्ड नंबरचा फॉलो झाला. म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड तिन्ही एनसीआयएसएमच्या ब्ल्यूप्रिंट नुसार फॉलो झालेले आहे. ओके, आता नेक्स्ट फोर्थ नंबरचा बघा, लुसिड इंटरवल. त्याचा मेडिको लिगल लुसिड इंटरवल डिफाइन अँड द मेडिको लिगल इम्पॉर्टन्स ऑफ द लुसिड इंटरवल हे इथे एक्सपेक्टेड होतं. पण लुसिड इंटरवल कशामध्ये येतं, इथं तर नाही, त्याच्यामध्ये बघा फॉरेन्सिक सायकॅट्री मध्ये येतं. ठीक आहे, म्हणजे 8 नंबरचा जो होता तो 4 नंबरला एसएक्यू टाकलाय, काही प्रॉब्लेम नाही, पण ब्ल्यूप्रिंट फॉलो झालेली आहे हे इतकं आपल्याला कन्फर्म करायचं आहे. नंतर 4 नंबरचा झाला. पुढे दूषी विषाची व्याख्या व लक्षणे लिहा. ठीक आहे, तर दूषी विष बघायचं आपल्याला, जांगम विषाचं इथं झालेलं आहे. ओके, दूषी विष पण आपल्याला इकडे पुढेच भेटेल. हा क्वेश्चन तुम्हाला इकडच्याच पॉइंट मध्ये भेटून जाईल. इथे बघा, गरविष आणि दूषी विषयाचं लिहायचं होतं. ठीक आहे, आपण काय म्हटलं होतं, इथला जो काही फर्स्ट एसएक्यू आहे, फर्स्ट एसएक्यू ला काय आलं होतं, फर्स्ट एसएक्यू ला होतं विषाक्त वायू होतं. ठीक आहे, ते सिलेबस प्रिंट मध्ये 5 नंबरच्या एसएक्यू ला आहे, परंतु इथला 5 नंबरचा 1 नंबरचा आहे, म्हणजे थोडं क्रॉस झाले, काही प्रॉब्लेम नाही, पण सिलेबस प्रिंट फॉलो झालेली आहे, एवढंच. नेक्स्ट भांग. भांग मध्ये तुम्हाला बघा इथं पुछला आणि भांग 2 विचारलेत क्वेश्चन. इथं थोडंसं जम्बलिंग आहे. इथं दोन्ही पण जे काही प्लांट ओरिजिन आहेत त्याच्यावरच क्वेश्चन आले. स्थावर विष मधले प्लांट ओरिजिन वर क्वेश्चन आलेला आहे, भांग आणि पुछला. म्हणून इथं थोडंसं आपल्याला कन्फ्युजन होण्यासारखं काही नाही. तुम्ही भांग पण केलं असेल, पुछला पण केला असेल, परंतु इथं एकाच पॉइंटवर 2 वेळेस एसएक्यू विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, हे दोन्ही एसएक्यू एकाच पॉइंटवर विचारले गेले. ते कोणता पॉइंट आहे बघा, पॉइझन ऑफ द प्लांट ओरिजिन, स्थावर विष. ह्याच्यावर काय 2 एसएक्यू आले, येऊ शकतं. ठीक आहे, हे आपल्याला ह्या क्वेश्चन पेपरवरून कळतं. जे सप्लिमेंटरी पेपर होता त्याच्यामध्ये एलएक्यू पण एक डिफरंट आला होता आणि एसएक्यू पण थोडासा आपल्याला वेगळाच दिसतंय.
वेगळे म्हणण्यापेक्षा एकाच जे काही पॉईंट होतात त्यावर डबल एसएक्यू आलेला आहे. तर भांग झाल्यानंतर इन्फंटिसाइडचा फॉलो झालेला असावा. इन्फंटिसाइडचं बघा, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, अबॉर्शन ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्फंटिसाइडचा पॉईंट मी शिकवलेला आहे. मग हा पण एसएक्यू तुमचा फॉलो झालेला आहे. देन मेंथॉल, आता इथे मेंथॉल आहे पण एक्झाम मध्ये स्टुडंटला हा क्वेश्चन चेंज करून दिला होता. ठीक आहे, तिथं काय होतं, मिथॅनॉल दिला होता. कधी कधी स्पेलिंग मिस्टेक असू शकते. जर तुम्हाला असं वाटलं की हे सिलेबस मधलं नाही, जर तुमचा 100% अभ्यास असेल आणि नंतर असं वाटलं की तुमचा हा सिलेबस प्रिंट मधला नाहीये, तर तुम्ही तिथं जे काही एक्झामिनर आहे त्यांना तुम्ही बोलू शकता. ओके, इथं मेंटॉल झाले प्रिंट, परंतु मिथॅनॉल आहे. मिथॅनॉल पण आपण बघितलेला आहे. ठीक आहे, मिथॅनॉल मध्ये बघा, सबस्टन्स ऑफ अब्यूज वर तुम्हाला तो क्वेश्चन आलेला आहे. सबस्टन्स ऑफ अब्यूज, त्याच्यामध्ये आपण मिथॅनॉल बद्दल डिटेल बघितलेलं होतं. ओके, तर इथं आपल्याला काय कळतंय, विंटरचा पेपर 100% फॉलो झालाय. ओके, तर इथं आपण थोडस समराइज करू, थोडक्यात, एकदम थोडक्यात समराइज करू. विंटरचा पेपर जो काही होता तो 100% फॉलो झालाय. ओके, विंटर 100%, परंतु जे काही सप्लिमेंटरी पेपर होते त्याच्यामध्ये तुम्हाला एक एलएक्यू ऑड होता, एलएक्यू पूर्णतः ऑड होता आणि एसएक्यू डबल विचारला गेलेला होता, म्हणून ऑड बनू शकत नाही त्याला, कारण की तुम्हाला ब्ल्यू प्रिंट मध्ये पॉईंट दिला होता. म्हणजे तुम्ही एकाच पॉईंटवर त्यांनी 10 क्वेश्चन विचारले तरी पण काही रे पण. ठीक आहे, परंतु एक एलएक्यू मात्र ऑड आला होता. आपण म्हणू शकतो 90% फॉलो झालेली एनसीआयएसएम ची ब्ल्यू प्रिंट आहे. पण याच्यावर पण 50% पासिंग असं आरामात निघते. ठीक आहे, ज्यांचा चांगला अभ्यास असेल त्यांची 50% पासिंग निघायला काहीच हरकत नाही. ओके, कारण की 90% फॉलो झाला पेपर, वरचे 40% तुम्ही जरी सोडून दिले तरी 50% वर पासिंग आहे तुमची, तर मग तिथे तुमची ती पासिंग निघून जाते. परंतु विंटरचा पेपर 100% फॉलो झाला होता. आता ह्याच्याहून आपल्याला काय कळतं, एकतर अभ्यास कसा करावा. अभ्यास करताना सरळ ब्ल्यू प्रिंट साईडला ठेवायची आणि इकडे आपला अभ्यास सुरू ठेवायचा. जी काय आयुर्वेदा मराठीची टीम आहे ती स्ट्रिक्टली ब्ल्यू प्रिंटला फॉलो करूनच सगळे लेक्चर्स अपलोड करते. त्याचबरोबर ज्या आयुर्वेदा मराठीच्या नोट्स असतात त्या पण स्ट्रिक्टली ब्ल्यू प्रिंटला फॉलो करूनच असतात. एसएक्यू ला कोणता पॉईंट आहे त्याला एसएक्यू पुरताच कंटेंट प्रोव्हाइड केला जातो. एलएक्यू ला जो पॉईंट आहे त्याला एलएक्यू पुरताच जे काही कंटेंट आहे तो प्रोव्हाइड केला जातो. त्यामुळे त्या नोट जरी तुम्ही केल्या तरी पण सफिशियंट आहे, तुमची पासिंग आरामात निघून जाईल. ओके, आणि जे आता अपेअरिंग बॅचचे स्टुडंट आहेत त्यांनी बिलकुल टाइमपास करायचा नाही. स्ट्रिक्टली अभ्यासाला बसायचं आहे. खूप कमी दिवस राहिलेले आहेत. तुमचा जे काही सिलेबस आहे खूप मोठा सिलेबस आहे, जितक्या लवकर सुरू कराल तितक्या लवकर तो संपेल. ठीक आहे, एक्झामच्या आधी मी फर्स्ट इयरला काय एक्झामच्या आधी मी 1 महिना अभ्यास केला होता, आता पण मी 1 महिना अभ्यास करेल किंवा 15 दिवस आधी अभ्यास करेल, माझी पासिंग आरामात निघेल. असं करू नका. तुमच्या बॅचेस, तुमच्या कॉलेजमध्ये जे काही रिझल्ट लागले ते रिझल्ट बघा, त्याच्यावर बघा किती स्टुडंट बॅक राहिले, किती मागं राहिले, त्यांच्या काय चुका झाल्या त्या चुका डबल रिपीट करायचा प्रयत्न करू नका. अपेअरिंग बॅचला ऑल द बेस्ट. आतापासून अभ्यासाला लागा. काही मदत लागली तर पूर्ण आयुर्वेदा मराठीची टीम तुमच्या सोबत आहे. काही लेक्चर्स पाहिजे असतील तर आपल्या आयुर्वेदा मराठीच्या ऍपवर सगळे लेक्चर्स तिथे अपलोड केलेले आहेत. ओके, सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू.